नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा जीनियस ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघतोय 12th स्टँडर्ड रोटेशनल डायनॅमिक्समधला बँक्ड रोड हा कन्सेप्ट. लास्टच्या लेक्चरला तुम्ही लक्षात घ्या, पाठीमागचे लेक्चर बघितला तर हा भाग समजणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, माझ्या जे चॅनल आहे जीनियस चॅनल म्हणून आहे, त्याच्यामध्ये पाठीमागचे काय आहेत लेक्चर्स असतात, ती बघा, त्यानंतर हे लेक्चर समजेल, अन्यथा कन्फ्युजन होईल तुमचा. ओके, ठीक आहे. आता बघूया आपण पुढे काय बघणार आहे. तर काल आपण जे लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये दोन भाग बघितले होते. पहिला भाग होता तो हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड होता, त्याला आपण मॅक्सिमम स्पीड काढलं होतं v = μrg. नंतर घेतला बँक्ड रोड घेतला आणि बँक्ड रोडला ऑप्टिमम स्पीड काढलं होतं √rg tan θ. सो v = √rg tan θ. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता, √rg tan θ. सो दिस इज कॉल्ड एज ऑप्टिमम स्पीड लिमिट फॉर बँक्ड रोड. आता हा सेफ स्पीड आहे, बरोबर आहे सगळं, पण इथं आपण काय घेतला होता, फ्रिक्शनल कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनल म्यू हा निग्लेक्ट केला होता. आता प्रॅक्टिकल लेवलला कसं होतंय, आपल्याला म्यू विचारात घ्यायला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, बँक्ड रोडच घेणार आणि म्यू कन्सिडर करून या स्पीडपेक्षा मिनिमम कमी कितीने गेलं तर चालतंय, मिनिमम स्पीड काढणार आणि ह्याच्यापेक्षा कितीने जास्त तुम्ही जाऊ शकता. हे सेफ स्पीड आहे, बरोबर आहे, √rg tan θ, पण त्याच्यापेक्षा कमीत कमी कितीने जाऊ शकता आणि त्याच्यापेक्षा पण जास्तीत जास्त कितीने जाऊ शकता, या दोन कंडिशन्स आपल्याला बघायच्या आहेत. सो वी आर गोइंग टू स्टडी मिनिमम स्पीड लिमिट फॉर बँक्ड रोड अँड मॅक्सिमम स्पीड लिमिट फॉर बँक्ड रोड. लक्षात दे काय करायचंय ते. मग आता इथं काय म्हणतोय बघा, मी डायग्राम कालचीच आहे आणि इथं आता कंडिशन काय घेतली मी, मिनिमम स्पीड. या रस्त्यावरून जात असताना व्हेकलला मिनिमम स्पीड लिमिट किती आहे, दॅट वी वॉन्ट टू फाइंड आउट, वी मिनिमम. मग आता इथं काय होणार आहे, मी समजा असं म्हटलं की V1 स्पीड आहे आता कारचं द्या, किंवा त्या व्हेकलचं स्पीड V1 आहे. ऑफकोर्स हे स्पीड आता √rg tan θ, जे ऑप्टिमम स्पीड होतं, सेफ ऑप्टिमम स्पीड आहे, त्याच्यापेक्षा कमीने चाललाय. सो V1, so V1 be the speed of car which is moving with velocity V1, it is less than √rg tan θ. √rg tan θ पेक्षा ते स्पीड कमी आहे. मग आता ह्याच्यासाठी मी डायग्राम विचारात घेतो, काय काय दिसतंय बघा. तर कालच्या सारखंच हे कार दाखवलेले आहे, ह्याच्यावरती फर्स्ट फोर्स असणार आहे इट्स ओन वेट mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिॲक्शन n, मेकिंग अँगल θ अँगल ऑफ बँकिंग आहे, काल सांगितलं तुम्ही, तो अँगल θ करून जातो. हा या पद्धतीनं बँक्ड रोड आहे. सो नॉर्मल रिॲक्शन बिकम्स n अँड अँगल θ. मग नॉर्मल रिॲक्शन आपण रिझॉल्व केला, व्हर्टिकल कंपोनंट आहे n cos θ आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आला n sin θ, बरोबर आहे. आता इथं सिन्स V1 लेस दॅन √rg tan θ, वी आर गोइंग टू कन्सिडर हिअर फ्रिक्शनल फोर्स. ही कार असेल, कार आणि रोड सरफेस AB यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे, फ्रिक्शन. आणि तो फ्रिक्शनल फोर्स कुठं असणार आहे आता, तर या केसमध्ये सिन्स V1 लेस दॅन √rg tan θ, लक्षात ठेवा इथं V1 √rg tan θ पेक्षा कमी आहे, म्हणून हा फ्रिक्शनल फोर्स त्या रोड सरफेस वरती, इट इज ऍक्टिंग अलॉंग इनक्लाइन्ड रोड, तो त्या इनक्लाइन्ड रोड सरफेस वरती आहे फ्रिक्शनल फोर्स. समजते का. इन अपवर्ड डायरेक्शन आहे, AB कडं फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग AB वरती रोड सरफेस वरती, आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये तिकडे AB कडे चाललाय इनक्लाइन्ड सरफेस वरती. हे महत्वाचं आहे, काल हे नव्हतं. फ्रिक्शनल फोर्स आपण काल निग्लेक्ट केलता.
इथं यू हॅव टू कन्सिडर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स ऑफ व्हेकल अँड दॅट फ्रिक्शनल फोर्स इज अलॉंग इन्क्लाइन्ड प्लेन. मग आता इथं बघा, हा फ्रिक्शनल फोर्स इकडे आहे एफ, त्यानं हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल केला थिटा, हा जेवढा अँगल आहे तेवढाच थिटा अँगल करणार तो. मग आता या फ्रिक्शनल फोर्सचं रिझॉल्युशन करणार आहे मी. हे एक्स ॲक्सिस हे वाय ॲक्सिस आणि फ्रिक्शनल फोर्स इकडे आहे. मग त्याचं रिझॉल्युशन केलं मी अलॉंग एक्स ॲक्सिस म्हटलं, अलॉंग हॉरिझॉन्टल, तर तो कॉम्पोनंट आला एफ एस कॉस थिटा. एफ एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन म्हणून एफ एस घेतलेला आहे. सो दॅट इज एफ कॉस थिटा अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड वर्टिकल रिझॉल्युशन एफ साइन थिटा. म्हणजे हा जो फोर्स होता, हा फ्रिक्शनल फोर्स आहे, हा एफ फ्रिक्शनल फोर्स आहे, इट मेकिंग एंगल थिटा. सो वी कॅन रिझॉल्व हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ कॉस थिटा आणि व्हर्टिकल कुठला आहे हा एफ साइन थिटा. इकडचा एफ कॉस थिटा आणि व्हर्टिकल एफ साइन थिटा केला. मला वाटते रिझॉल्युशन समजलं असेल. फ्रिक्शनल फोर्स हा इन्क्लाइन्ड आहे, त्यामुळे त्याचं रिझॉल्युशन एफ कॉस थिटा, थिटाला ॲडजस्टंट एफ कॉस थिटा आणि व्हर्टिकल एफ साइन थिटा. हे दोन्ही आपण रिझॉल्युशन केले, कॉम्पोनंट्स आहेत. मग आता या कारचा विचार करा, हे व्हेकलचा विचार करा, कोणकोणते फोर्सेस ॲक्ट व्हायलेत. आता व्हर्टिकली अपवर्ड बघितला तर एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा झाला. हे दोन्ही ॲड होणार. एन कॉस थिटा आणि एफ साइन थिटा एका दिशेत आहेत आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एम जी. सो इन इक्विलिब्रियम टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. बरोबर आहे. म्हणजे कोण कोणाला बॅलन्स करणार बघ. तर इथं लिहिलं आहे मी एम जी इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स एफ साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. नंबर वन, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा. इक्वेशन नंबर वन. आता इकडं हॉरिझॉन्टल निगेटिव्ह एक्स मध्ये एन साइन थिटा आहे आणि इकडं पॉझिटिव्ह एक्स मध्ये एफ कॉस थिटा आहे. हे दोन्ही कंपोनंट अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत आणि याच डायरेक्शन मध्ये इकडं सेंटर असणार आहे, कर्वेचर सेंटर. मग इकडं सेंट्रीपिटल फोर्स असणार आहे असा. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स कसा मिळणार इथं, तर एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा ह्या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स मिळणार आहे. बरोबर आहे का. कारण या दोघांचा रिझल्टंट फोर्स म्हणजे सीपीएफ येणार. या ऑब्जेक्ट वरती इकडं एक फोर्स आहे नंबर वन, इकडं सेकंड फोर्स आहे, रिझल्टंट याच डिरेक्शन मध्ये मिळतो. म्हणजे हा फोर्स मोठा पाहिजे, इट शुड बी ग्रेटर. म्हणून याच्यातनं हे मायनस करायचं. अगदी त्याप्रमाणे इथं लेफ्टला एन साइन थिटा आहे, राईटला एफ कॉस थिटा आहे, परंतु कार व्यवस्थित सर्क्युलर टर्न घ्यायला लागल्या म्हणजे इथं सेंट्रीपिटल फोर्स मिळालाय. तो सेंट्रीपिटल फोर्स कसा मिळणार, तर या दोघांची सबट्रॅक्शन मिळणार. एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा, नॉट एफ कॉस थिटा मायनस एन साइन थिटा. का, कारण तू एफ कॉस थिटा ग्रेटर घेतलास तर रिझल्टंट फोर्स इकडे येईल, गाडी गेली पलटी मारून दरीत. तसं होत नाही. कार व्यवस्थित टर्न घ्यायला लागले म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स आहे. म्हणून सीपीएफ इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा. म्हणून मी तर सेकंड इक्वेशन लिहिलेलं आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्या कारचं स्पीड V1 आहे, सेंट्रीपिटल फोर्स एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा. इक्वेशन 2. हे दोन्ही इक्वेशन समजले का बघा बरं. व्हेरी सिंपल. पहिला फोर्स आहे टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. मग अपवर्ड फोर्स कुठले होते, एन कॉस थिटा प्लस एफ साइन थिटा, एफ साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. डाउनवर्ड कुठला आहे, इक्वल टू एम जी, बॅलन्स आहे, इक्विलिब्रियम मध्ये. मग एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर. काय अडचण आहे का याच्यामध्ये, थांबा चालू आहे, संपलेलं नाही अजून.
हां, तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इक्वेशन सेकंड, हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे, बरोबर आहे. आता हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कसे सॉल्व्ह करणार बघ. आता फ्रिक्शनल फोर्स यू नो व्हेरी वेल, फ्रिक्शनल फोर्स इज गिवन बाय म्यू इंटू एन. सो व्हॉट इज म्यू? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो लेट अस सॉल्व इक्वेशन 1 and 2. सॉल्व करूया आपण. 1 बाय इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1 करा. LHS LHS RHS RHS काय होईल बघ. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा माइनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय इक्वेशन 1 एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. बरोबर आहे. सो जस्ट पुट अप फोर्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करा, तर फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू एन. इथं एम एम कॅन्सल झाला. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस फोर्स म्हणजे म्यू इंटू एन, म्यू एस म्हणजे कोइफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कॉस थिटा डिवायडेड बाय म्यू एस इंटू एन. परत इथं हा एफ आणि हा एफ सबस्टिट्यूट करायला लागेल. कॉस साइन थिटा मायनस प्लस सॉरी एन काय कॉस थिटा आहे. थ्रूआउट एन कॅन्सल झाला. आता ह्या प्रत्येक याला टर्मला कॉस थिटाने डिवाइड करा. इथं साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस म्यू एस, कॉसला कॉस गेला, डिवायडेड बाय म्यू एस साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल झाला, 1 राहिला. आता इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, काय होईल सांगा इक्वेशन. साइन बाय कॉस म्हणजे काय होणार, टॅन थिटा. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा माइनस म्यू एस डिवायडेड बाय साइन बाय कॉस टॅन थिटा म्यू एस टॅन थिटा प्लस 1. सो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी V1 स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा. सो V1 स्क्वेअर इक्वल टू आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा माइनस म्यू एस डिवायडेड बाय म्यू एस टॅन थिटा प्लस 1. सो V इक्वल टू हे V1 स्क्वेअर झालं, मग V1 काय होईल, ह्याचं स्क्वेअर रूट घ्या. सो V1 इज इक्वल टू रूट आर जी ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस टॅन थिटा प्लस 1 काय असेल तो नंबर 3. आता हे जे रिलेशन आहे हे काय देतं, V1 देतं. V1 म्हणजे मिनिमम स्पीड लिमिट फॉर दॅट कर्व्ड बँकड रोड. हा जो कर्व्ड बँकड रोड आहे आपला, ह्याच्यावरती ऑप्टिमम स्पीडपेक्षा कमीत कमी कितीने जाऊ शकते गाडी, ते स्पीड लिमिट आहे. कळतंय, म्हणून याला मिनिमम स्पीड लिमिट म्हणतात. सो वी कॅन राईट हियर V मिनिमम. V मिनिमम मीन्स मिनिमम स्पीड लिमिट रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय म्यू एस टॅन थिटा प्लस 1. समजते काय काढले हे रिलेशन. आता समजा ह्या रस्त्याला एक रूट आर जी टॅन थिटा तुम्ही एक 50 km/h काढलाय, समज 50 स्पीड काढलाय ऑप्टिमम, तर कमीत कमी त्याच्यापेक्षा कितीने जायला पाहिजे कार, तरी हे ना निघतं. म्हणून याला म्हणतात या रोडचं मिनिमम स्पीड लिमिट आहे ते. हे ऑप्टिमम आहे, हे मिनिमम लिमिट झालं, त्याच्यापेक्षा कमी येणार व्हॅल्यू याची. सो इट इज रूट आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थिटा प्लस 1. आता हे मिनिमम कशावर अवलंबून आहे, ऑफकोर्स आर वरती, थिटा अँड हियर म्यू एस कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन पण आला, म्यू एस वर पण अवलंबून आहे. आता समजा म्हणतोय मी की जर त्या ठिकाणी काय झालं, म्यू 0 झाला तर काय होईल, ही टर्म 0 होणार. रस्त्याला कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन नाहीच आहे, कमी झालाय 0 झालाय, हे 0 होणार.
म्हणजे टर्म गेली, रूट आर जी टॅन थिटा येणार, बरोबर आहे का? आत्ता म्यू प्रेझेंट आहे, त्याच्यापेक्षा ती स्पीड लिमिट कमी आहे. आणि दुसरा भाग, समजा हा म्यूएस जर टॅन थिटा इतकं झाला तर काय होईल? तर इथं टॅन थिटा मायनस टॅन थिटा, त्या केसमध्ये काय होणार? व्ही मिनिमम 0 असेल. सो दिस इज द केस. म्हणजे दोन केसेस सांगितल्या मी. नंबर 1, जर म्यूएस 0 झाला तर काय होईल? म्यूएस 0 झाला तर ही टर्म जाणार, 0 होणार, ही टर्म 0 होणार. मग रूट आर जी टॅन थिटा हे रिलेशन येते, जे आपण म्यूएस निग्लेक्ट करून काढलं होतं ते. परंतु प्रॅक्टिकल लेवलला कसं असते, रस्त्याला म्यूएस प्रेझेंट असतो, तो 0 होत नाही, असतो तिथं. मग त्याच्यामुळं जर समजा म्यूएसची किंमत जर टॅन थिटा इतकी झाली तर काय घडेल? तर टॅन थिटा मायनस टॅन थिटा 0 येईल, म्हणजे त्या केसमध्ये मिनिमम व्हेलॉसिटी 0 होईल. म्हणून कोणताही रस्ता घेतला तर त्याला तुम्ही कमीत कमी व्हेलॉसिटी किती? 0. म्हणजे ट्रक थांबलाय, ट्रॅक्टर थांबले, कार थांबल्या, काय प्रॉब्लेम आहे का? थांबलेली व्हेकल काय दरीत जाऊन पडणार आहे काय? नाही आहे. सो इट इज मिनिमम स्पीड लिमिट. रस्त्यावरून जात असताना कार गेलीच नाही, थांबल्या, मग त्या रस्त्याला मिनिमम स्पीड लिमिट 0 असते, त्याच्यावरून ती कोलॅप्स होत नाही, पडत नाही. सो दॅट्स वाय हिअर मिनिमम स्पीड लिमिट जनरली इन आवर प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ रोड सर्फेसेस इट इज इक्वल टू 0. समजते काय झालंय? सो दिस इज अबाउट अ मिनिमम स्पीड लिमिट. मला वाटतं समजलं असेल. ओके, आता यातली आणखीन एक केस बघायची आहे, ती मॅक्सिमम स्पीड लिमिटची. थोडासा बदल झाला की तो समजेल. ओके, थँक्यू.